उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि भविष्यात देशाचंही नेतृत्व करावं अशी मोठी राजकीय इच्छा मेहकर लोणारचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खरात यांनी ही भावना व्यक्त केली आहे। वाढदिवसानिमित्त मेहकर तालुक्यात वृक्षारोपण, फळ वाटप, शालेय साहित्य वितरणासह विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवण्यात आले। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर लोणार मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची मालिका पाहायला मिळाली। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात विशेष प्रार्थना, तहसील कार्यालय व पंचायत समितीत वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वितरण करण्यात आले। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे। भविष्यात त्यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची प्रार्थना आहे असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाला नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले आवडते पक्षप्रमुख शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा वाढदिवस सर्व महाराष्ट्रभर, देशभर पक्षामध्ये साजरा होतोय। मेहकर मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय आनंदाने आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहोत। आज सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आता सांगितल्याप्रमाणे शारंगर बालाजी यांच्याकडे आपण माननीय उद्धव साहेबांचं दीर्घायू चिंतलेलं आहे, निरोगी आणि अतिशय चांगलं त्यांना आयुष्य मिळो आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचं सरकार येवो आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला मिळो आणि त्यांच्या कार्याची दखल केवळ महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशभरात घेऊ आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्र्यानंतर पंतप्रधानाचा सुद्धा त्यांना मान मिळो अशा प्रकारची प्रार्थना आपण सगळ्यांनी केलेली आहे। आज उद्धव साहेबांमुळे महाराष्ट्रात सगळीकडे चैतन्याचं वातावरण आलेलं आहे। शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, युवा या सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहून ठामपणानं ते सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाचा आवाज म्हणून उभे राहिलेले आहेत। उद्धव साहेब उभे राहिल्यामुळे जंतर मंतरच्या आंदोलनाला एक वेगळीच धार आली आणि महाराष्ट्र खडबडून यांच्या सगळ्या जागा झाल्यामुळं बिहार आणि बाकीचा जो प्रदेश आहे तो सुद्धा जंतर मंतरच्या कॉक्रोच आंदोलनाला पाठिंबा दिला आणि तीव्रता वाढली। उद्धव साहेब आल्यामुळं सरकारच्या छातीमध्ये धडधड झाली आणि आता असं त्यांना वाटलं की हे आंदोलन आपल्या हातातून जातंय आणि म्हणून त्यांनी त्याची दखल घेतली। आपल्या मेहकर मतदारसंघाची भावना जी आहे ती मी स्वतः आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जंतर मंतरवरती गेलो। अभिजित दिपके आणि राणा या सगळ्या लोकांना आम्ही भेटलो, आपली भावना त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि मेहकर मतदारसंघ, मेहकर शहर आणि मेहकरचा भाग याचं मी वारंवार सांगतोय, मेहकरला महाराष्ट्राच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही पाहता विधानसभा असेल, दिल्लीचं जंतर मंतर असेल किंवा कोणत्याही ठिकाणी असेल, मेहकरचं नाव हे महाराष्ट्रामध्ये आज अलीकडे दुमदुमतंय। सर्व प्रकारचा विकास सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। या ठिकाणी आपण सगळेजण आजचा हा दिवस आहे, अतिशय चांगला दिवस आहे। आपल्याला निरंतर काम करायचं आहे, थकायचं नाही, बसायचं नाही आणि लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न घेऊन वारंवार आपल्याला काम करायचं। आपल्याला रात्र त्याला काय म्हणू आपण, वेळ थोडा आहे, रात्र थोडी, सोनं जास्त झालेले आहे, त्यामुळे आपल्याला खूप काम करायचं आहे। उद्धव साहेबांना पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं काम पाहिलंय। भविष्यात त्यांनी देशाचंही नेतृत्व करावं अशी आमची मनापासून प्रार्थना आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही समाजोपयोगी उपक्रम राबवत जनसेवेचा संकल्प केलाय।